फाईल वेलकम. आजच्या सेशन मध्ये आपणा सगळ्यांचं खूप खूप स्वागत आहे. वेलकम 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 यू ऑल. आज आपल्या सेशनचा डे 4. कसे आहात मग सगळे? एक मिनिट मी माईक ऑन करते. स्वस्त मस्त जबरदस्त असा जो आवाज आहे तो खूप छान आला पाहिजे. ठीक आहे, सगळ्यांचे माईक ऑन करते एका मिनिटासाठी. देखते कितनी गूंज आती है. स्वस्त स्वस्त चला, थँक्यू. सो आवडला तुमचा आवाज सगळ्यांचा की तुम्ही स्वस्त मस्त जबरदस्त. कारण जशी पेरणी करणार आहे तसंच आपल्या जीवनामध्ये पुढचं सगळं उगवणार आहे. त्याच्यामुळे आपल्या जीवनामध्ये आपल्याला पेरणी कशाची करायची आहे? सुख, समाधान, आरोग्य, ऐश्वर्य आणि दीर्घायुष्याची पेरणी करायची. जिंदगी में हर पल सुख. किती सुंदर राहील. स्माइल, जीवनात चेहऱ्यावर स्माइल. आता जस्ट माझा क्लास संपला आणि त्या क्लासमध्ये मी शेवटी एक वाक्य बोलली की बघा, आपल्याला जुनी एखादी गोष्ट आठवते पण ती आनंदाची गोष्ट आठवते. खूप चांगला आनंद तुम्ही जगलाय आणि अलगदच एकट्यात तुमच्या चेहऱ्यावर खूप सुंदर स्माइल येऊन जातं. आणि त्या एका क्षणाच्या स्माइल मध्ये तुम्ही जीवनातलं त्या क्षणापुरतं सगळं सफरिंग विसरता की नाही विसरत? सगळा त्रास विसरला जातो की नाही तोच माहित त्या एका क्षणामध्ये. मग लक्षात घ्या, कशाही जीवनात दुःख आहे, क्लेश आहे, संकट आहे, पण जीवनामध्ये जर आनंद आहे ना तर जीवन खूप सुंदर आहे. आणि तेच सुंदर जीवन अधिक सुंदर बनवण्याची कला म्हणजे रेकी आहे, जी आपण आजपासून शिकणार आहोत. याच्या आधी 3 दिवस आपण काय केली? पेरणी तयार केली, जमीन तयार केली रेकीसाठी. अगर पहिले दिन मैंने रेकी सिखा दिया होता तर या रेकीचं महत्व तेवढं तुम्हाला कळलं नसतं. पण आता जे आपण शिकतोय याच्यातनं तुम्हाला रेकीचं महत्व तुमच्या जीवनामध्ये खूप चांगल्या पद्धतीने समजणारही आहे. आणि ही सुंदर पॉझिटिव्हिटी आपण स्वतःच्या जीवनात तर निर्माण करूच, पण इतरांच्या जीवनामध्ये पण निर्माण करणार आहोत. सो तयार आहात ना रेकी शिकायला? अट एकच, बर्निंग ऍक्टिव्हिटी, दुःख, क्लेश, द्वेष, राग सगळ्या गोष्टींना कागदावर लिहून फाडायला शिका. आणि ज्या गोष्टी तुम्हाला तुमच्या जीवनामध्ये पाहिजे, व्हॉट एक्झॅक्टली व्हॉट, त्या सगळ्या गोष्टींना आपल्या जीवनात आणि सकारात्मक लिहायला शिका. सो आता आज आपण शिकतोय रेकी स्पर्श चिकित्सा. आता पहिले रेकी शब्दाबद्दल असलेली भारतात असलेली अंधश्रद्धा दूर करते. आपण जी रेकी शिकतोय ना, हा जपानी चिकित्सा पद्धती आहे. रेकी शब्द कोणता आहे? हा जपानचा. पण जो तुम्ही पेपरवर, न्यूजपेपर मध्ये ऐकत असता एक रेकी शब्द, तो शब्द कुठला आहे माहितीये का? फ्रेंच. त्या रेकीचा अर्थ काय आहे की एखाद्या ठिकाणी जर एखाद्याचं अपहरण करायचं, एखादा बॉम्बलाच घडवून आणायचा, एखादी काही घटना करायची आहे, तर त्याच्यासाठी तो व्यक्ती किती वाजता येतो, किती वाजता जातो, हे सगळं अवलोकन करणं ती रेकी. माझा आवाज क्लिअर येतोय का सगळ्यांना? इज माय व्हॉइस इज क्लिअर? येतो आहे? तुमचं नेटवर्क चेक करा. चला, थँक्यू. तर ती रेकी म्हणजे फ्रेंच रेकी आहे. आणि त्या रेकीचा अर्थ काय?
म्हणजे वाईट कामासाठीच वापरले जाते असं नाही आहे. त्या रेखीचा अर्थ आहे की समजा मला एखादं मोठी कंपनी टाकायची आहे, त्याच्यासाठी पहिले मी जागेची निवड करणार आणि ती जागा निवड करताना तिथे मला कर्मचारी उपलब्ध होईल का, तिथे मला लेबर वर्ग उपलब्ध होईल का, तिथे मला पूर्ण लागणारा कच्चा माल तिथपर्यंत पोहोचवण्यासाठी ट्रान्सपोर्ट सिस्टम अवेलेबल आहे का, या सगळ्या गोष्टींचं अवलोकन करणं म्हणजे फ्रेंच वाला रेकी. मग ती जसं कंपनीच्या पायाभरणीसाठी ती रेकी केली जाते, अगदी त्याच पद्धतीने एखादं अपहरण करण्यासाठी पण त्याच पद्धतीने तो व्यक्ती किती वाजता येतो, किती वाजता जातो, या सगळ्या गोष्टीची पाहणी करणं म्हणजे रेकी करणं. त्या रेकीशी आपण जी रेकी शिकतोय याच्याशी काही संबंध नाही आहे. कारण नावं सारखं असल्यामुळे पण शब्दांचा अर्थ वेगळा असल्यामुळे बऱ्याच लोकांचं कन्फ्युजन होतं. क्लिअर? तर त्या रेकीशी आपला संबंध नाही. आपण जी रेकी स्पर्श चिकित्सा शिकतो आहे ती स्पर्श चिकित्सा जपानी चिकित्सा पद्धती आहे. ठीक आहे. आता तुम्ही म्हणाल की स्पर्शाच्या माध्यमातून एखाद्याच्या शरीराचे आजार दूर होऊ शकतात का, हा प्रश्न तुम्हाला पडला असेल. कारण रेखीमध्ये आपण शारीरिक, मानसिक, भावनिक, आध्यात्मिक आणि आर्थिक लेवलच्या समस्यांवर समाधान देत असतो. मग हा प्रश्न पडणं साहजिकच आहे. स्पर्शाच्या माध्यमातून खरंच आजार बरे होऊ शकतात का? आता मला सांगा, आपण एखाद्या दुःखात आहे, कुछ टेन्शन आ रहा, या दुःखाच्या वेळेस, या तणावाच्या वेळेस काय करायचं? हे दुःख आणि तणाव जेव्हा आपल्या जीवनामध्ये येतात तर काय होतं? एखाद्या मायेच्या जवळच्या व्यक्तीने येऊन आपल्या डोक्यावरून प्रेमाने हात फिरवला, आपल्याला 2 शब्द प्रेमाचे बोलवलं आणि आपल्या पाठीला थोडा स्पर्श करून हिंमत वाढते की नाही त्या दुःखाला सावरण्याची. म्हणजेच काय, स्पर्शामध्ये ती सकारात्मकता, ती पॉझिटिव्हिटी, ती एनर्जी आहे. वी कॅन फील द एनर्जी. की आपण किती दुःखात असेल आणि कुणीतरी येऊन मायेने आपल्याला स्पर्श करून हिंमत दिली तर आपलं दुःख कमी होतं. अगदी त्याच पद्धतीने बाळ कितीही रडत असलं आणि त्याला आईने आपल्या कुशीत घेतलं आणि मायेने त्याला स्पर्श केला तर ते रडणारं बाळ शांत होतं. म्हणजे आईच्या हातात ऑलरेडी काहीतरी उपचारक ऊर्जा आहे की नाही या. पण ही रेकी ऊर्जा आपल्या जन्मताच आपल्या सोबत असते. पण लहानाचं मोठं होत असताना आपलं कनेक्शन जे आहे ना ते डिस्कनेक्ट होतं. आणि एकदा का कनेक्शन डिस्कनेक्ट झालं तर तुम्हाला माहिती आहे, आता समजा या रूम मध्ये फॅन चालू आहे आणि त्या बटन पासनं त्या फॅन पर्यंत पोहोचणारा सप्लाय जर कुठेतरी डिस्कनेक्ट झाला, फॅन सुरू होणार आहे का? नाही ना. अगदी त्याच पद्धतीने आपलं हे रेकीचं लहानाचं मोठं होत असताना कनेक्शन डिस्कनेक्ट होतं आणि एक रेकी प्राईम मास्टर म्हणून आम्ही काय करत असतो, ते कनेक्शन फक्त अट्युनमेंटच्या वेळेस ते जोडून देत असतो. ठीक आहे. वी आर डुईंग ओनली एनर्जी एक्सचेंज. कारण रेकी शिकलात आणि तुमच्या हाताने स्पर्शाने लोकांना बरं बिरं वाटायला लागलं तर तुम्हाला वाटेल की वाह, हमें तो अभी बहुत पावर आ गई है. तो ये ऊर्जा हमारी अपनी ऊर्जा नहीं है. हम एक माध्यम है जो ब्रह्मांड से इन ऊर्जाओं को लेके खुद के जीवन में सुख, समाधान, आरोग्य, ऐश्वर्य, दीर्घायुष्य की निर्मिती कर दूसरों के जीवन में भी यह आनंद देने का माध्यम मात्र बन जाते हैं. तर ही रेकी जपानी चिकित्सा पद्धती आहे. जपानचा रे आणि की याचा शब्दार्थ अर्थ आपण समजून घेऊ. रे म्हणजे सर्वव्यापी आणि की म्हणजे जीवन शक्ती. रे म्हणजे सर्वव्यापी आणि की म्हणजे जीवन शक्ती. सर्वव्यापी जीवन शक्ति म्हणजे रेकी. यह नैसर्गिक उपचार पद्धति है. यह पद्धतियों में उपचारों द्वारा शारीरिक, मानसिक, भावनिक, आध्यात्मिक और अभी आर्थिक लेवल के स्तरों पर भी उपचार किए जाते हैं. केवल हस्तस्पर्श द्वारा यह उपचार सफलतापूर्वक किए जा सकते हैं. सभी धर्मपंथियों ने, तत्वचिंतकों ने
रेकी का अस्तित्व मान्य किया है। चीनी इसे ची कहते हैं, रशियन इसे बायोप्लास्टिक एनर्जी कहते हैं, अंग्रेज इसे लाइट कहते हैं या होली स्पिरिट कहते हैं, और हिंदू इसे प्राण कहते हैं। ईश्वर कहिए, गॉड कहिए, खुदा कहिए, अल्लाह कहिए, चैतन्य शक्ति मात्र एक है, प्राण ऊर्जा। ऐसा है क्या कि अगर हमने किसी धर्म के अलग इंसान का हाथ को थोड़ा सा काट के देखा तो उसके शरीर के अंदर से हरा या पीला खून निकलेगा? खून सभी का लाल है, सभी को जीने के लिए ऑक्सीजन लगता है, सभी कार्बन डाइऑक्साइड शरीर से बाहर निकालते हैं श्वास के द्वारा। तो देखिए, जीवन में हर एक व्यक्ती इस चैतन्य को माना है। भारताची गंमत सांगू का, आम्ही आयुष मंत्रालयामध्ये 2014 मध्ये एक प्रस्ताव टाकला होता की रेकीला जसं विदेशांमध्ये रेकी हॉस्पिटल आता मराठीत बोलली तर इकडून मेसेज येतो, मॅडम थोडं हिंदीत सांगा. हिंदीत बोलली तर मराठीत. आपण सगळे हिंदी पिक्चर पाहणारे लोक आहोत. मराठी जरी आपली मायबोली असली तरी टॉकीज मध्ये मराठीपेक्षा हिंदीच पिक्चर पाहायला जास्ती जातात. त्याच्यामुळे एक दोन हिंदी शब्द समजून घेतात. जे लोक हिंदी भाषिक आहेत त्यांनाही थोडस समजेल, कारण त्यांचा मेसेज येतो. अच्छा, मराठी छान वाटते. माझे जे नोट्स आहेत ना ते हिंदीमध्ये आहेत, त्याच्यामुळे मी आता सध्या नोट्स वाचले. ओके. कारण काय की माझे फक्त मराठी स्टुडंट नाही आहे, तर माझे काही फॉरेनचे पण प्रत्येक बॅच मध्ये 5-6 लोक जे विदेशातले असतात. ठीक आहे. आता कोणी एका क्लासमध्ये 386 लोकांपैकी जे दुसऱ्या देशातनं क्लास करून राहिले, अभी इस वक्त दूसरे देश से है, ऐसा कोई है क्या क्लास में बैठा? पण आताच्याच बॅच मध्ये यूके मध्ये होते. धनश्री मॅडम कुठून आहे? अनम्यूट करा बरं. अनम्यूट करा. कुठून आहात तुम्ही? मी अबुधाबी वरून आहे. नमस्कार मॅडम. नमस्कार. आपल्या अबुधाबीचे अजून एक स्टुडंट आहे, आपल्या ग्रँड मास्टरचं ट्रेनिंग घेतात आहे सध्या. हा, ते प्रतीक्षा गायकवाड का काहीतरी आहे. प्रतिमा गायकवाड आहे. प्रतिमा गायकवाड. हा, आणि आम्ही अजून तिघे राणे, अल्पा राणे म्हणून एक आहे आणि सोनिया कांदोलकर म्हणून एक आहे. अच्छा अच्छा, छान छान. हा मॅडम, आता फोन म्हणजे बोलतेच आहे तर आमची हे राहिलंय काय ते शक्तिपात राहिला पहिल्या बॅचचा. आता होणार आहे ना आपला शनिवारी, उद्या आहे. ओके ओके, चालेल मॅडम. उद्या पहाटे आपला शक्तिपात होणार आहे. ओके मॅडम, चालेल. ओके. देवयानी मॅडम. थँक्यू मॅडम. थँक्यू थँक्यू. देवयानी मॅडम कुठून आहात? नमस्ते. मी मुंबईची, मी युके मध्ये राहते. आता युके मध्ये राहते. चला, छान. थँक्यू. ओके. तर या रेकीला म्हणजे हिंदू संस्कृतीतल्या अथर्ववेद मध्ये या रेकीचा उल्लेख मिळतो. त्यासोबतच भगवान बुद्ध रचित कमलसूत्र या ग्रंथामध्ये देखील आपल्याला रेकी शक्तीचा, म्हणजे रेकी नाव नाही भेटणार तुम्हाला, स्पर्श चिकित्सा. रेकी म्हणजे काय आहे? स्पर्श चिकित्सा. रेकीचा जपानी म्हणजे जपानमध्ये ही रिडिस्कवर झाली. प्राचीन काळापासून आपण बघितलंय की आपले संत स्पर्शाच्या माध्यमातून एखाद्याला हील करतात, एखाद्याचं दुःख दूर करतात. हे उदाहरणं आपण बघितलेले आहे. पण या रेकीचा वापर करून आता आपल्याला थोडं बदलायचं. तो आज से हमें एक नियम देना है. कोणी कोणी म्हटलंय सकाळी उठल्यावर फक्त माझ्यासाठी जगण्यासाठी केवळ केवळ आजचाच दिवस आहे. पहिले तो इतना छोटा कर लो जिंदगी. आजचा दिवस, आजच्या दिवसापैकी एका दिवसात किती आहे तास? 24 तास आहे. उत्तम स्वास्थ्यासाठी 8 तासाची झोप लागते, घेणं गरजेचं आहे. पण आपण 8 तास झोपत नाही, आपल्याला माहिती आहे. बरोबर आहे. 8 तास. आयुष मंत्रालयाबद्दल बोलत होता तर आयुष मंत्रालयाने लॅक ऑफ एव्हिडन्स म्हणून रेकीला भारतात मान्यता दिली नाही. त्याचं कारण सांगते तुम्हाला. इथे रेकीला कोणी हनुमान रेकी म्हणतं, कोणी शिव रेकी म्हणतं, कोणी दुर्गा रेकी, कोणी गायत्री रेकी. आणि म्हणून तिथे आपण श्रद्धेच्या जागी अंधश्रद्धेकडे पोहोचतो आणि लॅक ऑफ एव्हिडन्स म्हणून भारतात मान्यता नाही. आपण आता मी तुम्हाला गुगलवर जाऊन सर्च करून दाखवते. रेकी इन हॉस्पिटल. जर आपण गुगलवर गेलो,
एक मिनिट. गुगल बाबावर गेलो आपण आणि इथे विचारलं रेकी इन हॉस्पिटल. हे आपण रेकी टाईप करू. आज काहीतरी मायक्रोसॉफ्ट हॅक झालं म्हणून रेकी इन हॉस्पिटल आपण इमेजेस वर क्लिक करू. हे बघा, तुम्हाला म्हणजे मी डिरेक्टली तुमच्या समोर गुगल ओपन करून दिसतात आहे ना, स्क्रीन दिसत आहे का हॉस्पिटलच्या पेशंटच्या? येस ऑर नो? पेशंट दिसत आहे का स्क्रीनवर? यस, काहीतरी हात दाखवा. दिसत आहे की नाही दिसत आहे? यस, ओके. तुम्ही काही बोललं नाही तर मला कसं कळणार? तर बघा, हॉस्पिटलमध्ये आणि तिथे हिलर्सची नियुक्ती आहे. बिफोर ऑपरेशन किंवा आफ्टर ऑपरेशन पेशंटला हील करण्यासाठी विदेशांमध्ये हिलर ठेवलेले आहेत. गंभीर आजारातनं पेशंटला बाहेर काढण्यासाठी तिथे रेकी हिलर्सची नियुक्ती होत असते हॉस्पिटलमध्ये. आपल्या एक स्टुडंट आहे अमेरिकेला, कॅनडामध्ये सध्या त्या, तर त्यांनी सांगितलं तिथे 12 ते 12.5 लाखाचं पॅकेज सुद्धा एका हिलरला उपलब्ध आहे. एका हिलरसाठी 12-12.5 लाखाचं पॅकेज मिळतं. आणि भारतामध्ये लॅक ऑफ एव्हिडन्स म्हणून आमचा तरी प्रयत्न चालू आहे की रेकी आयुष मंत्रालयामध्ये परत आम्ही प्रस्ताव टाकणार आहे की रेकीला भारतामध्ये सुद्धा या चिकित्सा पद्धतीला मान्यता दिली पाहिजे. तर आपण येऊ या मुद्द्यावर की रेकीचे 5 तत्व आपण बघणार आहे. साधू संतांजवळ एनर्जी होती. रेकी काय आहे? एक पॉवरफुल एनर्जी आहे. आणि जगामध्ये जे साधू संत होऊन गेलेले आहे त्यांच्यामध्ये स्पिरिच्युअल एक्स्ट्रा ऑर्डिनरी एनर्जी होती. त्याच एनर्जीचा वापर त्यांनी लोकांचे दुःख दूर करण्यासाठी केलेला आहे. हे बघा, लक्ष्मी कुबेर रेकी वगैरे असं काहीच नाहीये. मी जी रेकी शिकवते ना ती पूर्ण सायंटिफिक पद्धतीने सांगते. याच्यात आज माझ्याकडे सांगायला असा आनंद होतो कि चाहे मुस्लिम हो, चाहे बुद्धिस्ट हो, चाहे हिंदू हो, चाहे सिख हो, चाहे ईसाई हो, हर धर्म का व्यक्ति मेरे पास रेकी सीखता है, चाहे वो किसी देश का. त्याचं रिझन काय आहे की जी रेकी मी शिकवते ती पूर्ण सायंटिफिक वेनी शिकवते. रेकी जसा आपला श्वास आहे, जब तक सांस है तब तक जीवन आहे, त्याच पद्धतीने ही प्राण ऊर्जेचा वापर आपल्याला आपल्या जीवनात काहीतरी चांगलं करण्यासाठी आणि इतरांच्या जीवनामध्ये आनंद निर्मितीसाठी या रेकीचा वापर करायचा. ठीक आहे? कारण रेकीला अंधश्रद्धेशी नाही जोडता येणार. तुम्हाला गंमत सांगते, कोरोना काळामध्ये माझे एक स्टुडंट होते, इंजिनियर आहेत बाय प्रोफेशन, आणि स्टुडंट अजूनही आहेत, ग्रँडमास्टर आहे, पण कोरोना काळातली गोष्ट सांगते. त्यांनी त्यांच्या घरासमोर रोज सकाळी सकाळी रांग लागायची. कोरोनामध्ये कोणी कोणाच्या घरी जात नव्हतं, पण त्यांच्या घरासमोर रांग लागायची. रांग कशासाठी लागायची? पाणी चार्ज, जे तुम्हाला पाणी चार्ज करायला शिकवणार की नाही मी, त्या पाण्याची अमृताची चव, तर ते ग्रँड मास्टर आहेत, त्याच्यामुळे त्यांची एनर्जी अजून थोडी जास्त आहे 100% पेक्षा. तर त्यांनी ते पाणी चार्ज करून द्यायचे आणि लोकांचे सर्दी खोकले फक्त त्या पाण्याने कमी झाले. आणि म्हणून ही आता 1-2 लोकांना त्यांनी पाणी चार्ज करून दिलं आणि लोकांना कोरोनामध्ये सर्दी खोकल्याची सगळ्यात जास्त भीती वाटत होती, तर कितीतरी लोकांनी ते पाणी चार्ज करण्यासाठी सकाळी सकाळी त्यांनी पण ती सेवा खूप चांगल्या पद्धतीने केली. ते अजून आम्ही त्यावेळेस डिस्टन्स हिलिंगच्या बऱ्याच केसेस केल्या आणि त्याच्यामुळे काय झालं माहितीये का? वर्टिक्स हिलिंग सेंटरला कोविड एक्सिलन्स अवॉर्ड 2021 मध्ये मिळाला. कोविड एक्सिलन्स अवॉर्ड, जे हे डिस्टन्स हिलिंगनी, म्हणजे कसं व्हेंटिलेटरच्या पेशंटला आपण जाऊ शकत नव्हतो, जवळ हिलिंग देऊ शकत नव्हतो, पण आमच्या स्टुडंटनी 21-26 दिवस त्या पेशंटला त्या याच्यात दिलं आणि तेव्हा आम्हाला तो अवॉर्ड प्राप्त झाला 2021 मध्ये. आणि या सगळ्या याच्यात म्हणजे मला पर्सनल लेवलवर महात्मा गांधी ग्लोबल पीस अवॉर्ड मिळाले.
तर असे म्हणजे सांगायचा मुद्दा, मी अजून माझ्यापर्यंत तर सांगितलं नाही, कारण तेवढा वेळ नसतो आपल्याला 10 दिवसात सिलेबस कम्प्लीट करायचं. ओके, ते आठवलं म्हणून मी आता सांगितलं. तर रेकीचे 5 तत्व, रेकीचे 5 तत्व, थँक्यू, ते महत्वाचं नाहीये. आपल्याला रेकी आत्मसात करणं खूप महत्वाचं आहे. तर सगळ्यात महत्वाचं की आपल्या जो 24 तास आहे जगायला, आणि कसंही जगलात तरी ते 24 तास संपणार आहे, तुमच्यासाठी थांबून राहणार नाही. कल का दिन हम आज जी नहीं सकते. मग कसंही जगलात तरी ते 24 तास जर तुमच्या जीवनातले संपणार आहे, तर मग काय, 8 तास उत्तम स्वास्थ्यासाठी झोप पाहिजे, जी आपण कधीच घेत नाही. केव्हाच सोडून दिलं 8 तास झोप नाही. ठीक आहे, आजकाल रात्री एक तो एवढासा डिव्हाइस असतो, हा असा, जो तुमचा वेळ खात असतो. जर खरोखर आनंद जीवन जगायचं असेल ना, आपल्या घरी आजच एक ट्रे विकत आणा नवीन, आणि घरी एक वेळ ठरवून घ्या. आपल्या घरी 4 लोक आहेत ना, तो मोबाईल त्या ट्रे मध्ये टाकून द्यायचा, त्याला कपाटात टाकून द्यायचं आणि लॉक लावून द्यायचं. जेवताना काहीच जग वाकडं तिकडं होत नाही 20 मिनिटात. आणि जेवण झाल्यानंतर गरज वाटत असेल तर मोबाईल, त्या लहान मुलांना तर बिलकुल देऊ नका. एक मोबाईल इमर्जन्सी म्हणून बाहेर काढून ठेवा, बाकीचे सगळे रात्रभर लॉक मध्ये ठेवून द्या. तो संवादाचा वेळ असतो. त्याच्यातले 8 तास तुमच्या झोपेत गेले, 2 तास तुमच्या उत्तम स्वास्थ्यासाठी, आंघोळ आणि बाकीच्या गोष्टी, व्यायाम वगैरे साठी गेले, 10 तास तिकडे गेले. अर्थार्जनासाठी 10 तास तुमचे जे कर्म आहे, काम आहे, त्याच्यासाठी तुम्हाला 8 ते 10 तास द्यावे लागतात. जाणीने पकडून 10 तास तिकडे गेले. उरलेले जे 24 तास आहे, त्याच्यापैकी 1 तास मुलांसाठी जरूर काढा, संवादासाठी. 1 तास मुलांसाठी. मुलांना तुम्ही शाळेत पाठवता, ट्युशन मध्ये पाठवता, एक्स्ट्रा ऍक्टिव्हिटी मध्ये पाठवता, पण खरंच सांगा, मनसोक्त मुलाच्या पाठीवर हात ठेवून गप्पा केव्हा मारल्या किंवा त्यांच्यासोबत खळखळून शेवटचं केव्हा असलो? 1 तास मुलांसाठी, 1 तास जोडीदारासाठी, 1 तास जोडीदारासाठी काढा. काय रोज रोज फिरायला घेऊन जायचं? फिरायला नाही घेऊन जायचंय, खर्च नाही वाढवत आहे तुमचा, पण सहभावनापूर्वक संवाद तर असू शकतो ना. त्या सहभावनापूर्वक संवादासाठी 1 तास. ज्यांचे आई वडील तुमच्या सोबत आहेत आणि घरात आहेत, तुम्ही खूप लकी आहात. ऍटलिस्ट रोज 15 मिनिटं 20 मिनिटं त्यांच्या जवळ बसून त्यांच्यासोबत संवाद करा. तुम्ही म्हणा आमचं खूप बिझी शेड्यूल आहे, आमच्या तो वेळ नाहीये, पण मी जे 1 तास सांगते, तुम्ही त्याला अर्धा तास जरी करणं चालू केलंय, 15 मिनिटं जरी रोज या ऍक्टिव्हिटीला वेळ दिला ना, बघा जीवन बदलून जाणार आहे. तर आई वडील आणि बाहेरगावी असतील तर ऍटलिस्ट रोज एक त्यांच्या खुशालीसाठी 1 फोन जरूर करा. 1 फोन त्यांच्या खुशालीसाठी. एक खूप काही बोलायचं नसतं, ते फक्त तुमचा आवाज ऐकण्यासाठी आतुरलेले असतात, तुमची खुशाली ऐकण्यासाठी आतुरलेले असतात. त्याच्यामुळे आई वडिलांना 1 फोन. त्याच्यानंतर उरलेला वेळ जो आहे ना, 1 तास 45 मिनिटं तुमच्याकडे तरी उरलाय, कारण आई वडिलांना पण 15 मिनिटं दिले ना, कारण ती सवय नाही राहिली आहे म्हणून सांगते. मग त्या 1 तास 45 मिनिटात स्वतःच्या काहीतरी नवीन लर्निंगवर तो वेळ द्या. नवीन काहीतरी शिका, मित्रांसोबत गप्पा मारा. तो 1 तास 45 मिनिटाचा वेळ. आता 24 तासाचं कॅल्क्युलेशन केलेलं आहे. कितीही बिझी असलात तरी एवढा वेळ निघू शकतो की नाही निघू शकत सांगा. जे लोक म्हणतात आमच्याकडे वेळच नाही मिळत. 1 कॉल आयुष्य बदलतं. 1 संवादाचं सोनेरी झालर कुटुंब वाचवू शकतो. डिवॉर्स पर्यंत आलेल्या केसेस थांबल्या. मुलं आपल्यापासून, आपण पैसे त्यांना खूप देतो, चांगलं शिक्षण, चांगलं एज्युकेशन सगळं करतो, पण त्यांच्यासाठी आई बाबा म्हणून फक्त बँक अकाउंट नाहीये तुम्ही. त्यांना वाटलं पाहिजे. आज का बरं मुलांना असं वाटतं आई वडीलच सगळ्या दुनियेचे दुश्मन आहे? आजची जी आधुनिक पिढी आहे त्यांना काय वाटतं, आई वडीलच त्यांचे दुश्मन आहे. त्याचं रिझन हे आहे
आपण त्यांना फक्त पैसे देणारं मशीन वाटतो. सहभावनापूर्वक संवाद आपण त्यांच्याशी साधत नाही. त्यांना कुठे आपली गरज आहे का बरं? लहान लहान मुलांमध्ये डिप्रेशन, एन्झायटीच्या केसेस वाढलेल्या आहे, कारण घरी त्यांच्या सोबत सहभावनापूर्वक संवाद करणार कोणी नाही. आपण मुलांवर ऑर्डर करतो, हे कर, ते कर, असं कर, तसं कर, आणि या गोष्टींसाठी पैसे नाही लागत. छान सुट्टीचा दिवस आहे, चला सगळे मिळून भेळ करायचं, एक कांदा काप, टमाटर काप, या पद्धतीने जर आपण छोटे छोटे आनंद, छोटे छोटे, चला सगळे मिळून काहीतरी करायचं. या छोट्या छोट्या गोष्टीने जेव्हा तुम्ही एकत्र यायला लागाल ना, जीवनही तेच राहील, लोकही तेच राहील, पण जीवनामधला प्रेम, आनंद आणि विश्वास आणि आदर वाढलेला राहील, जे आपण कहा भागे जा रहे हमें पता ही नाहीये. बघा, कितीही धावलात, कितीही स्पीडने धावलात, या जगातली सगळ्यात श्रीमंत जागा कोणती आहे माहितीये का? जिथे कोणीतरी आपल्याला पोचून येतं. रामकृष्ण ही आले गेले, त्याहून जग का ओसेची पडले. तिथे कलाम सरांसारखं ज्ञान, बाबासाहेबांसारखं बिलकुल टॅलेंटेड माइंड आणि छत्रपती शिवरायांसारखं शौर्य ज्या जागी स्थिरावतं, तिथेच एक दिवस आपल्याला जावं लागेल. रस्त्यावरचा भिक्षकरी आहे, एक सायकल रिक्षावाला आहे, तो सुद्धा तिथंच जाऊन विसावतो. प्रत्येकाच्या धर्म पद्धतीनुसार अंतविधी वेगळे असतात, पण किती धावलात आणि किती फार धावलात तरी तिथंच पोचायचंय. त्याच्यामुळे जीवन जगत असताना ना, एकच गोष्ट लक्षात ठेवायची, इथून पुढे रेकीचे 5 तत्व हे 24 तास लक्षात ठेवायचे. 24 तासापैकी 8 तास झोपणार आहे आपण, उरले किती? 16 तास. 16 तासापैकी 2 तास आपल्या दैनंदिन आपल्या कर्मांमध्ये जाणार आहे. उरलेले 14 तास कोण प्रॉमिस करताय? मी जे आता रेकीचे 5 तत्व शिकवणार आहे, ते तत्व तुम्ही पाळणार आहे. रेडी? त्यांनाच विनंती आहे की पुढचा उरलेला 7 दिवसांचा जो आपला क्लास आहे तो अटेंड करून फायदा होईल. नाही तर 3 दिवसाचं कीर्तन भजन तुम्ही ऐकलेलं आहे, पण जर हे रेकीचे 5 तत्व तुम्ही आपल्या जीवनामध्ये फॉलो केले तर 100% रिझल्ट तुम्हाला तुमच्या जीवनात मिळणार. पहिलं तत्व, आज के दिन 24 आवर्स मधला आज के दिन. रोज सकाळी उठल्यावर आपण थँक्यू म्हटलं की थँक्यू सो मच गॉड की आजचा दिवस तू मला दाखवला आणि माझ्या कुटुंबाला दाखवला, त्याच्यासाठी तुझं खूप खूप आभार. आणि तेव्हा संकल्प करायचा, आज के दिन मैं चिंता नहीं करूंगा या करूंगी. आज के दिन मैं चिंता नहीं करूंगा या नहीं करूंगी. किती लोक सतत डोळे बंद केले, एकटे असले, कामात असले, स्वयंपाक करून राहिल्या महिला, ऑफिसचं काम करून राहिले, जे काही करून राहिले आहे, टेन्शन आहे. घरी गेल्यावर स्वयंपाक करायचं टेन्शन आहे ऑफिसवाल्यांना, मुलांच्या ऍडमिशनचं टेन्शन आहे, कामवाली बाई नाही आली त्याचं टेन्शन आहे, आमचे हे ऐकत नाही याचं टेन्शन आहे, आमची ही तर कधीच ऐकत नाही याचं महा टेन्शन आहे, मुलं अभ्यासात स्कोर करत नाही याचं टेन्शन आहे. आता या चिंतांचा कितीही तुम्ही विचार केला, उत्तर भेटणार आहे का कुणाला तरी? उत्तर नाही भेटणार ना. मग आजचा पहिला नियम, आज के लिए मैं चिंता नहीं करूंगा या करूंगी. किसी भी बात से कुछ भी हो जाए, चिंता नहीं करना, क्योंकि चिंता चिता तक पहुंचाती है, चिंता चिता के समान है. दूसरा, केवल आज के लिए मैं क्रोध नहीं करूंगी या नहीं करूंगा. इथे मी तुम्हाला 2 गोष्टी शेअर करते. विचार करा की क्रोधाने काय होऊ शकतं. पहिली गोष्ट, रागाची सांडची. गोष्टीचं नाव आहे रागाची सांडची. ही गोष्ट इंटरनेटवर खूप व्हायरल झाली होती. काय झालं ना, एक मुलगा होता 5-6 वर्षाचा, आणि तुम्हाला माहिती आहे मुलगा जेव्हा शाळेत जातो त्याला घरी आल्यावर ना आईला पाहायची खूप आवड असते. आम्ही जेव्हा शाळेत जायचो ना, अगदी कॉलेजवरनं आल्यावर आई घरात कुठे आहे याचा शोध पहिले असायचा. तर अगदी त्या लहानशा मुलाला सुद्धा
शाळेतून येताना घरी आल्याबरोबर दप्तर फेकलं आणि आईकडे किचनकडे धावत आला. त्याला माहिती काय किचन मध्ये असते. पण त्या दिवशी ना आईनी एक नवीन बोन चायनाच्या कपांचा सेट घरात आणून डायनिंगवर ठेवलेला होता. त्या मुलाच्या आईने त्या कपांचा सेट आणलेला होता. ते मुलाला माहिती नव्हतं की आईने नवीन सेट तिथे डायनिंगवर, त्यावेळेस आई भांडे घासत होती आणि आईच्या हातात सांडशी होती. मुलगा धावत धावत आई आई करत घरात आला, किचन मध्ये पोहोचला आणि चुकून त्याचा धक्का न माहिती असलेल्या कपांच्या सेटकडे पडला आणि कप फुटले. कप 300-350 असतील जास्तीत जास्त. आणि आईच्या हातात सांडशी होती. त्या आईने काही विचार केला नाही आणि त्या मुलाकडे भिरकावली. ते मुलाच्या डोळ्यावर जाऊन बसली आणि मुलाचा एक डोळा कायमस्वरूपी निकामी झाला. 350चे कप हजारो विकत घेता आले असते. मुलाचा डोळा विकत घेता येऊ शकत नाही. त्या क्षणात, त्या वर्तमानाच्या क्षणांमध्ये त्या आईचा रागावर कंट्रोल राहिला नाही, म्हणून एवढी घटना त्या आईच्या हातून घडली आणि आयुष्यभराचं दुःख आपल्यामुळे आपल्या मुलाचा एक डोळा गमावला गेला. खरंच आपण जर क्रोधावर कंट्रोल केला, अशा कितीतरी घटना टाळता येऊ शकतात की नाही. कारण राग हा क्षणिक येतो. दुसरी घटना आमच्या शहरात पेपरला सकाळी सकाळी वाचली मी आणि अक्षरशः अंगावर शहारे आले. सुंदर घर होतं, आई वडील 2 मुलं, असं ज्याला आपण म्हणतो ना आजच्या भरापुरा परिवार, तसं ते होतं. आणि संध्याकाळच्या वेळेस सगळेजण रोज सोबत जेवायला बसायचे. चांगलं घर होतं. एक दिवस भाजीत मीठ कमी जास्त झालं आणि पती पत्नीचा त्यावरून वाद चालू झाला. आता पतीने जर म्हटलं असेल मीठ जास्ती झालं, पत्नीने ऐकून घ्यायला पाहिजे होतं. त्यावर पत्नीचा आवाज चढला. 1 क्षण 2 क्षण कशा घटना घडतात रागाच्या ह्याच्यात, त्या मी तुम्हाला ही सत्य घटनेची सांगते. त्या पतीचा राग अनावर झाला आणि एका क्षणात पतीने पत्नीचा गळा आवळला. 2 मिनिटात एक कुटुंब उद्ध्वस्त झालं. ज्या क्षणी त्याला पत्नीचा जीव गेल्याचं कळलं, त्याला पश्चाताप झाला, पण तेव्हापर्यंत वेळ निघून गेलेली होती. स्वतः पोलिसात जाऊन त्यांनी स्वतःला सरेंडर केलं. पती जेलमध्ये, पत्नी देवाघरी आणि 2 मुलं अनाथ झाली. फक्त त्या वर्तमानातल्या क्षणांमध्ये रागाला आवरता आलं नाही म्हणून. जीवन खूप सुंदर आहे हो, पण जर वर्तमानातल्या क्षणांमध्ये तुम्ही जशी एनर्जी देता ना, त्याच एनर्जीच्या भरोशावर तुमच्या पास्टच्या आठवणी आणि भविष्याची निर्मिती होत असते. आणि म्हणून जो भी जीवन है ना, इन वर्तमानों के क्षणांमध्ये आहे. जे जगायचं या प्रेझेंट टू प्रेझेंट जगायचं आहे. म्हणून आजपासून आपल्याला एक नियम करायचा आहे. राग आला ना तर एकच म्हणायचं, तिथे मंत्र देते मी तुम्हाला राग कमी करायचा. कट कट कट, डिलीट डिलीट डिलीट. कारण लक्षात घ्या, ऍक्शन इज नेव्हर प्रॉब्लेम. ऍक्शन इज नेव्हर प्रॉब्लेम. घटना एकानंतर एक जीवनात घडतच असतात, पण त्या ऍक्शनवर जी रिॲक्शन देतो ना, त्याच्यावर आपल्या भविष्यातले क्षण आणि वर्तमानातली परिस्थिती निर्भर होत असते. वर्तमानातल्या परिस्थितीला तुम्ही थांबवू शकत नाही, पण त्याच्या भविष्यातल्या प्रकोपाला. आता तुम्हाला साधं उदाहरण देते. मला जर कोणीतरी म्हटलं काय मूर्खपणा चालवलेला आहे, म्हणतात असं कोणीतरी, ज्यांना रेखीवर विश्वास नसतात ना, काय मूर्खपणा चालवलेला आहे, काय अंधश्रद्धा पसरून राहिले, काय मूर्खासारखं नुसतं चालू आहे, या पद्धतीने मला कोणी मूर्ख म्हटलं, मॅड म्हटलं, जे काही म्हटलं. आता त्यांच्या कुणाच्या म्हटल्याने मूर्ख किंवा मॅड होणार आहे का? ते त्यांचं ओपिनियन त्यांनी म्हटलं. पण ज्या क्षणी मी असं कसं मी रोज हजारो लोकांना दिवसभर शिकवते, माझ्या एका बॅच मध्ये 400+ लोक असतात आणि मला मूर्ख बनणारे तुम्ही कोण, ही जेव्हा माझी रिॲक्शन तिथे जाईल, तेव्हा मात्र मी नक्कीच मूर्ख किंवा मॅड आहे. म्हणजे काय, जेव्हा मी प्रतिक्रिया देते, त्यांच्या ऍक्शनवर जेव्हा मी रिॲक्शन देते, याचा अर्थ त्यांचा मूर्ख शब्द आणि त्यांचा मॅड शब्द मी स्वीकारलेला आहे. पण जर मी मूर्ख नाहीये, मॅड नाहीये, मी काय म्हणणार, कट कट कट,
डिलीट 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 जाऊ दे ना बाबा, त्याच्या बुद्धीची तेवढीच कॅपॅसिटी आहे, तो तेवढाच विचार करू शकतो, त्याच्यात त्याचाही दोष नाही आहे, असं म्हणून एक स्माइल मनातल्या मनात क्रिएट करायचं आणि सोडून द्यायला शिका. सोपं आहे की नाही सोडून देणं? म्हणजे त्या क्षणामध्ये, वर्तमानातल्या क्षणांना जर का तुम्हाला पॉज देता आला थोडा वेळ, कुठल्याही पद्धतीने द्या, 1 ते 10 ची उलटी गिनती म्हणा, 10 ते 1 ची उलटी गिनती म्हणा, कट 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 डिलीट डिलीट म्हणा, पण त्या ऍक्शन वर रिॲक्शन देताना जेव्हा तुम्ही पॉज द्याल तेव्हा तुम्हाला सुंदर रिझल्ट येणार आहे. कळलं? तर ऍक्शनवर रिॲक्शन देण्याच्या आधी एक छोटासा पॉज द्यायला शिका. एकदमच लगेच उत्तर द्यायचं नाही, थोडा पॉज द्या. आणि असं जर केलं तर हळूहळू तुमच्यातला राग कमी होईल आणि प्रतिक्रिया देणं बंद झाल्यावर घरचं वातावरण आपोआपच बदलेल. आणि म्हणून दुसरा संकल्प आज करायचा आहे, केवळ आज के दिन सांभाळायचं, केवळ आजच्या दिवस. उद्याचा दिवस आपण पाहिला नाही आहे, कालचा दिवस घडून गेलेला आहे, आपल्या हातात फक्त आजचा दिवस आहे. मग संकल्प केवल आज के दिन, उसमें भी कितने घंटे? 16 घंटे. आज के दिन मैं क्रोध नहीं करूंगी या करूंगा. तीसरा, ईमानदारी से मैं अपनी उपजीविका के साधन जुटाऊंगा या जुटाऊंगी. आता मी जर स्वतः संकल्प केलेला आहे की मला रेकीची फ्री बॅच 10 दिवस द्यायची आहे, तर मग ते पूर्ण इमानदारीने दिली पाहिजे की नाही दिली पाहिजे? की चला कसंही आहे म्हणून संपवून टाकायचं 2 दिवसात 8 दिवसात. हा माझा संकल्प मी केलेला आहे. तर मग जर मी हा संकल्प केलेला आहे, माझं जे काही काम आहे ते मी इमानदारीने पूर्ण मेहनत करून करणार आहे. ठीक आहे. मग आता एक गृहिणी आहे, तिच्यावर जर स्वयंपाकाची जबाबदारी आहे, तर मी केलेला स्वयंपाक तृप्ततेची ढेकर कशी देणार दुसरा व्यक्ती, तो किती छान होईल. कारण अन्न हे पूर्ण ब्रह्म आहे. आणि आपण एनर्जी शिकलो की त्याला जर जसे अफर्मेशन दिले, जसे विचार असतील, ते अन्न आणि पाणी सहजतेने ग्रहण करतं. म्हणून त्या अन्नाला पूर्ण ब्रह्म बनवण्यासाठी मी इमानदारीने का तो स्वयंपाकही करणार. मी जर ऑफिसमध्ये काम करते आहे, तर ते ऑफिस मधलं माझं काम एकदम परफेक्ट करणार, कारण त्याच्यामुळे माझ्या कुटुंबाचं पालन पोषण होणार आहे. मी माझ्या घरालाही स्वच्छ करणार, या भावनेने करणार की स्पर्श. आपण रेकी काय शिकतोय? स्पर्श चिकित्सा. बघा, मायेने त्या कुत्र्याच्या पिल्लाच्या मानेवरून, म्हणजे असं तुम्ही थोडंसं त्याच्या अंगावरून हात फिरवलं, तो दुसऱ्या दिवशी तुमच्या समोर शेपूट हलवत उभं राहते. प्रेम आणि स्पर्शात एवढी ताकद आहे. मुलांना रोज रागवून उठवण्यापेक्षा त्यांच्यासोबत 1 मिनिट बिछान्यात जा उठवताना आणि पाठीवरून उठ, सकाळ झाली आहे बेटा, असं म्हणून त्यांना उठवा. जेवढी एनर्जी किचन मधून बेडरूम पर्यंत आवाज ओढून लागते ना, 25% एनर्जीत काम होऊन जाईल, 75% एनर्जी वाचेल तुमची. मुलांना थोडं प्रेमाने हाक मारा. अरे तू मूर्खा दगडा, अभ्यास करत नाही, किती सांगितलं असं म्हणण्यापेक्षा चल आपण मिळून रीडिंग करू असं म्हणा. मुलं वाचायला लागतील तुमच्या सोबत. वेळ द्या. कर म्हणण्यापेक्षा करवून घ्या. सोपा उपाय आहे. कारण आता हा पॅरेंटिंगचा विषय कुठून आला? कारण मी पॅरेंटिंग कोच पण आहे, पॅरेंटिंग काउन्सिलर पण आहे. मी शाळांमध्ये पालक, शिक्षक आणि मुलांसाठी माझे लेक्चर्स असतात त्याच्यासाठी. म्हणून तुम्हाला सांगते की ये भी एक कर सकते हो आप साथों साथ. तो जो भी है ना काम ईमानदारी से करो, क्योंकि रोके करोगे फिर भी करना है. आता ऑफिसला जायचा कंटाळा आला म्हणजे जास्तीत जास्त 8 दिवस सुट्ट्या घाल ना. 9व्या दिवशी तुम्हाला ऑफिसला पोहोचावंच लागेल. मग ते काम रडत करण्यापेक्षा पॉझिटिव्हली का नाही करायचं? आज कंटाळा आला म्हणून आज बाहेर जेवायला जाल हॉटेलमध्ये, उद्या सकाळी उठून तोच मुलांचा टिफिन बनावाच लागणार आहे. आणि आपल्या मुलाला त्या टिफिन मधनं आरोग्य द्यायचं आहे, टेन्शन नाही द्यायचं आहे. कारण तुमच्या विचारांची एनर्जी त्या अन्नात मिक्स होते. म्हणून विथ स्माइल ते अन्न शिजवायचं आहे. आणि म्हणून जे काही करता ते पूर्ण आनंदाने करण्याचा प्रयत्न करा. कारण आपल्या मुलांचं आरोग्य, मग आपण म्हणतो की बघा लग्नाला गेल्यानंतर लोकांचे पोट बिघडतात किंवा बाहेरचं खाल्ल्यानंतर बऱ्याच लोकांना
डायजेशन बिघडतं त्यांचं आणि त्रास होतो. त्याचं मागचं कारण काय? तिथला जो कुक असतो किंवा आजकाल जो बुफे असतो लग्नांमध्ये तर तिथे सगळ्या अन्नाला किती लोकांचे स्पर्श होतात विचार करा आता थोडं. जितक्या लोकांचा त्या चमच्याला स्पर्श होतो तितक्या लोकांची एनर्जी त्याच्यात होते. अन्न बनवणारा, भाजी कापणारा, असे किती सारी एनर्जी त्याला टच होते आणि त्याच्यात सगळेच एनर्जी काही पॉझिटिव्ह नसतेच. आणि आपण मस्त टेस्ट म्हणून ते सगळं छान 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 खातो आणि घरी आल्यावर पोट मात्र बिघडते. पहिलं रिझन, बाहेर हॉटेलमध्ये जेवल्यावर पोट का बिघडते किंवा लग्न प्रसंगी जेवून आल्यावर का बरं होतं? कारण एव्हरीथिंग इज द एनर्जी. हे प्रॅक्टिकली दाखवणार आहे बरं मी. 2 लोकांची एनर्जी एकत्रित कशी मिक्स होते हे मी औराच्या जेव्हा आपला टॉपिक येईल तेव्हा मी तुम्हाला शिकवणार आहे. ठीक आहे, जे बोलते ते प्रॅक्टिकली आपण सिद्ध पण करणार आहे. त्याच्यानंतर अपने माता पिता, चौथा नियम रेकीचा, अपने माता पिता, अध्यापक तथा बडे बुडो का सन्मान करूंगा. आपल्या नशीबवान आहेत ते लोक ज्यांच्या घरात ज्येष्ठ आहेत. आता खूप बेकार केसेस येतात. आता लाईव्ह प्लॅटफॉर्म आहे, मी ते बोलणार नाही, पण मुलांची परिस्थिती खूप बेकार आहे बरं. आज आजी आजोबा घरात नसतात, आई वडील दोघंही अर्थार्जनासाठी बाहेर पडतात आणि घरात एकटे मुलं असतात. काय काय प्रकार घडू शकतात तुम्ही विचार नाही करू शकत. खूप वेगळ्या केसेस आम्हाला बघायला मिळतात त्याचा काउन्सिलर. म्हणून सांगते की घरामध्ये ते छत्र असणं खूप गरजेचं आहे. आणि हे छत्र ज्यांच्या घरात आहे ते खरोखर, म्हणून सांगते की रोज आपले आई वडील यांना रिस्पेक्ट करा. जवळ नसतील, आणणं शक्य असेल तर आणा, नसेल आणणं शक्य तर रोज त्यांच्याशी मायेचा संवाद जरूर करा. त्यांच्या खूप काही अपेक्षा नसतात, पण आपण आधुनिकतेच्या मागे लागता लागता कौटुंबिक व्यवस्था खूप मागे पडलेली आहे. दोघांनी चूक कोणाची नाही. मी कविता सांगितली तुम्हाला की दूर करणारे पालकच आहे. तो मोठा व्हावा, उच्च शिक्षित व्हावा, आपल्यापासून अगदी ते पोरग 16 वर्षाचं होतं आणि त्याला दूर करून टाकतात 10वी झाल्या, मग उच्च शिक्षण, मग अजून चांगली नोकरी, आणि स्टेट काय देश सुद्धा ओलांडायला लावतात. मग तो दूर जाण्यास कारणीभूत आई वडीलच आहे. पण जे मुलं आहेत त्यांना जवळ ठेवून, आता आणि तुम्हाला गंमत सांगते, कुठल्या तरी मजुराच्या आई वडील वृद्धाश्रमात असं बघितलंय का तुम्ही? कुठल्या तरी शेतकऱ्याचे आई वडील वृद्धाश्रमात बघितलंय का? तिथे तुम्हाला उच्च शिक्षित आणि चांगल्या पोस्टवरनं रिटायर्ड झालेले अधिकारी लोक वृद्धाश्रमात आहेत. का? विकासाच्या नावाखाली, प्रगतीच्या नावाखाली त्यांनी आपल्याच मुलांना केव्हा तरी दूर केलाय शिक्षणासाठी, आणि आज त्यांच्या जीवनात तो एकटेपणा आलेला आहे. तर आपल्या जवळ वेळ आहे, आज रेकी शिकतोय म्हणून आजच्या दिवसात आपण एकदा तरी आपल्या ज्येष्ठांसाठी, किंवा तुम्हाला कुठलाही वृद्ध असेल, तुमचे शेजारी पाजारी आहे, सगळ्यांच्या प्रती आपल्याला पॉझिटिव्हिटी ठेवायची आहे. सभी चेतन अचेतन वस्तुओं के प्रति अपने मन में एक थँक्यू की ग्रॅटिट्यूड की भावना होनी चाहिए. चपलेला कोणी कोणी थँक्यू म्हटलंय सांगा बरं. चप्पल बूट घालताना सगळेजण चप्पल बूट सँडल, कोणी कोणी थँक्यू म्हटलंय तिला? चप्पलला कोणी कोणी थँक्यू म्हटलंय सांगा बरं, हात वर करा बरं. असं जे रिपीट करून राहिले बॅच त्यांनी म्हटलं असेल, पण मोस्टली नाही. ओके, आता क्यू, लहानपणापासून आतापर्यंत तुमचं जे काही वय आहे, किती चप्पल तोडले, किती बुट तुटले, फाटले, बरोबर की नाही? बघा, ते आपल्यासाठी निर्माण झाले, आपल्यासाठी झिजले, आपल्यासाठी संपले. पावसाचा चिखल त्यांनी आपल्या पायाला लागू दिला नाही, उन्हाचे चटके लागू दिले नाही, की थंडी सुद्धा लागू दिली नाही. चुकून पायात काटा रुतला ना, तो त्यांनी सहन केला नाही, त्यांच्या सहनशीलतेच्या पलीकडचा असला तरच आपल्या पायाला तो बोचला. आणि आपण इतकं स्वार्थी की आपण त्या चपलेला कधीच थँक्यू म्हटलं नाही.
आपण मनुष्यालाच तर थँक्यू म्हणत नाही. तर आजपासून नव्या जीवनाला सुरुवात करूया. ज्या ज्या वस्तू आपण वापरतो ना, तिला मायेने स्पर्श करून एकदा तरी थँक्यू म्हणा. एकदा तरी थँक्यू. प्रत्येक वस्तूमध्ये एनर्जी असते. ज्या वास्तूमध्ये आपण राहतोय त्या वास्तूला एकदा थँक्यू म्हणा की थँक्यू, इतकी सुंदर वास्तू तू माझ्यासाठी आहे. कारण तुम्ही का बरं थँक्यू म्हणायचं? तुम्ही जे जीवन जगताय ते कुणाच्या तरी स्वप्नातलं जीवन आहे 100% का? अहो, आपल्या डोक्यावर 2 रूमचं 1 रूमचं जरी छत असेल ना, तरी ते आपण लकी आहे. कारण आज कितीतरी लोक उघड्यावर झोपलेले आहेत. जे अन्न ग्रहण करतो त्या अन्नाला थँक्यू म्हणा, कारण आज या भारत भूमीवर कितीतरी लोक उपाशी झोपलेले आहेत, पण आपल्या ताटामध्ये अन्न आहे. लिटरली सांगते, माझं जेव्हा लग्न झालं फायनान्शियल अडचण खूप होती. माझ्या हसबंडची 3 महिने सॅलरीज बंद होती. आणि लग्नानंतर जेव्हा ते माझ्याशी पहिल्यांदा जेव्हा आम्ही म्हणजे असं बोलत होतो, त्यांनी एकच गोष्ट माझ्याशी शेअर केली होती की माझ्या ताटात वरण भात भाजी पोळी असं पूर्ण जेवण केव्हा राहील. मी जेव्हा दुसऱ्यांच्या घरी जायचो आणि बघायचो की ते जेवताना त्यांच्या ताटात वरण भात भाजी पोळी सगळं दिसतं, ते केव्हा माझ्या जीवनात राहील, म्हणजे माझ्या ताटामध्ये केव्हा येईल, या ड्रीमने आम्ही आमच्या आयुष्याची सुरुवात केली. त्यांच्यासाठी ते सगळ्या गोष्टी नवीन होत्या. मी बऱ्यापैकी माझं फॅमिलीचं बऱ्यापैकी चांगलं होतं, पण त्या आर्थिक अडचणीतनं आज आम्हाला खरोखर काहीच टेन्शन नाही. टचवूड, सगळी स्वामींची कृपा आणि रेकी जी आहे की तुम्ही तिला मागता मागता थकाल, ते तुम्हाला देता देता थकणार नाही. पण या 5 प्रिन्सिपल सोबत जीवन काढावं लागतं. मी तुम्हाला गॅरंटी देते की इथून 21 दिवसात ती नवी सुरुवात तुम्ही अनुभवाल आणि पुढच्या 90 दिवसांमध्ये तुमच्या आयुष्यात झालेला चमत्कार तुम्ही बघाल. कारण पीक यायला 4 महिने लागतात. मग आपल्या जीवनात सुख समाधान आरोग्य ऐश्वर्य आणि आनंदाचं पीक यायला 4 महिने तर द्यावंच लागेल ना. मी 90 दिवसच म्हणते. थँक्यू म्हणायला सुरुवात करा. रोज जोडीदाराला एकदा थँक्यू म्हणा. बघा घरचं वातावरण कसं बदलतं. पुरुषांनी घरी गेल्यावर "कागा आज खूप दमलीस का?" म्हणून थँक्यू म्हणा. आणि महिलांनी, जरी तुम्ही नोकरी करता, बऱ्याच महिला माझ्याकडे कंप्लेंट करत येतात की आम्ही दोघंही काम करतो पण घरी गेल्याबरोबर चहाचा कप समोरच्याला हातात द्यावा लागतो असं म्हणतात. पण दिल्यानेच वाढतं ना. काय झालं, कोणी कमी केलं कोणी जास्ती केलं, कारण तो आपल्या त्या व्यक्तीची चूक नाहीये, ती आपल्या संस्कृतीच्या विचारांची चूक आहे. आपण त्या व्यक्तीला जबाबदार ठरवतो, पण त्यांना तसं एज्युकेशनच दिलं गेलं नाही. मग आता तुम्ही माता, तुम्ही पुढच्या पिढीला तसं घडवून दाखवा ना. तेच तुमच्या मुलांनी केलं तर तुम्ही काय म्हणतात, झालं लग्न झालं बायकोचं ऐकायला लागलं. आनंद माना की जे आनंद आपल्याला नाही मिळाला, आपला मुलगा आपल्या सुनेला देतोय, वो छोड़ के आप गलत बातों पे चले जाते. सोडून द्यायला शिका या सगळ्या गोष्टींना. आणि हे जे 5 तत्व आहे इथून पुढे आपल्या आयुष्यात प्रत्येक वस्तूला थँक्यू म्हणा. जी वस्तू तुम्ही वापरता ना, मोबाईल, जस्ट से थँक्यू. कारण याच्यामुळे आज तुम्ही इथे क्लास करत आहे. एकदा त्या मोबाईलचं थँक्यू, म्हणजे क्लाससाठी नाही, ज्या ज्या चांगल्या गोष्टी तुम्ही त्याच्यातनं अनुभवता त्याच्यासाठी मोबाईलचं थँक्यू. जे कपडे तुम्ही घालता त्या कपड्यांना थोडा स्पर्श करा, थँक्यू. कारण आज किती लोक आहे ज्यांना अंगभर घालायला कपडे नाहीये, त्याच्यासाठी थँक्यू. आज रागवणारा असेल कसंही असेल तरी जोडीदार आपल्या सोबत आहे, त्या जोडीदाराचं थँक्यू. मुलं ऐकत नसतील, अभ्यासात हुशार नसतील, आजच्या काळात तर हुशार नसलेले मुलंच चांगले आहेत का? ते आई वडिलांना सोडून जात नाही, त्यांच्या जवळ असतात. थँक्यू. जरूर नाही हो सगळेच जण त्या शर्यतीत लागून नंबर 1 कडे लागले पाहिजे. माणूस म्हणून घडले पाहिजे, हे सगळ्यात महत्वाचं आहे. आणि आपलं कर्तव्य हेच आहे की माणूस म्हणून मुलांना घडवायचं आहे. जस्ट से थँक्यू. जे काही कामं आपल्या जबाबदारीने आलेले आहे ते मनापासून करा. आता आजचा डे 4 आहे आपल्या क्लासचा, 10वा दिवस येईल. पण मला सांगा, कुठेतरी तुम्हाला ही बॅच मी घेताना असं वाटतं का मी पूर्ण इमानदारीने शिकवते की नाही शिकवते? काय वाटतं? माझी तारीफ म्हणून नका सांगू. दॅट इज रियालिटी. कारण मला माहितीये की हे माझं कर्म आहे, हे माझं काम आहे.
आणि ते मला मनापासून करायचं आहे. ही माझी हॉबी आहे, छंद आहे, आवड आहे. मला खूप आवडतं. तर म्हणून तुम्हाला सांगते की जो भी आप काम कर रहे ना, पूरी शिद्दत से करो. का बरं? तो शाहरुख खान वाला डायलॉग आठवा, अगर आप किसी चीज को पूरी शिद्दत से चाहो तो सारी कायनात उसको आप तक पहुंचाने में सहायक होती है. पर हम मन ही मन क्या चाहते हैं, सिर्फ लोगों, मेरे जिंदगी में क्या प्रॉब्लम, वही पे फोकस हट करायचा अपना. वहां से फोकस अभी हटा दो. वो नकारात्मक विचार भी आए ना, तो उसको बोलो कट कट कट, डिलीट डिलीट डिलीट, और नए, आई एम द हेल्थ मैग्नेट, आई एम द मनी मैग्नेट, आई एम द लो मैग्नेट. थैंक यू सो मच गॉड फॉर गिव्हिंग मी एव्हरीथिंग आय वॉन्ट. थँक्यू थँक्यू थँक्यू. रिव्हर्स एनर्जी द्या जी तुम्हाला पाहिजे. जी नकारात्मक एनर्जी आहे ती त्याला काढून टाका. तेव्हाच ती सुंदर पॉझिटिव्हिटी तुमच्या जीवनामध्ये येणार. सो जो भी कर्म करो पूरी ईमानदारी से करो. अपने माता पिता, अध्यापक तथा बड़े बूढ़ों का सम्मान करो. अपनी चेतन और अचेतन वस्तुओं के प्रति अपने मन में थैंकफुलनेस की भावना अटेंड करो. जे लोक पहिले 3 दिवसाचा क्लास अटेंड नाही करू शकले त्यांना विनंती आहे की रेकॉर्डिंग बघा. युट्यूबवर आपलं वर्टेक्स हॅपी लाईफ या नावाने चॅनल आहे, तिथे त्याला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा. म्हणजे तुम्हाला नियमित येणारे व्हिडिओ आणि अजून बाकीच्या गोष्टी तुम्हाला जाणायला मदत होईल. ठीक आहे. तर रेकी शिकल्याने फायदे काय होतात ते आपण जाता जाता बघू. रेकी ही एक नैसर्गिक उपचार पद्धती आहे. रेकी सर्वप्रथम आपल्यातले नकारात्मक ब्लॉकेजेस दूर करते. रेकी आपल्या शक्तीचं बॅलन्स स्थापित करते. रेकी सगळ्या विकृत्यांना थांबवून सकारात्मक दृष्टिकोन कायम ठेवते. रेकी व्यक्ति के आध्यात्मिक और व्यक्तिगत विकास के लिए एक प्रभावी साधन है. रेकी एक सुरक्षित उपचार पद्धति है. इससे किसी भी प्रकार की कोई हानि नहीं होती. रेकी काय नाही आहे तर रेकीला कुठला धर्म नाही, पंथ नाही, कुठल्या जाती धर्म किंवा तंत्र मंत्र सोबत रेकीचा काही संबंध नाही. मौली विद्या, राक्षसी विद्या, संमोहन याच्या सोबत रेकीचा काही संबंध नाही. रेकी फक्त आणि फक्त जसा आपला प्राण सुरू आहे त्या प्राणाला ऍक्टिव्हेट करण्यासाठी, जसं आता साधं पेट्रोल गाडीत टाकतो की नाही, पण त्याच्या बाजूला एक बोर्ड लागलेला असतो पॉवर पेट्रोल. बस ते पॉवर पेट्रोल म्हणजे रेकी आहे आपल्या जीवनासाठी. जर बघितलं जिंदगी भगवान ने ऑक्सीजन तो दे रखा है, और ऑक्सीजन के लिए और पॉझिटिव्हिटी और एनर्जी जो चाहिए ती आपल्याला रेकीतनं मिळते. सो थँक्स टू रेकी. याच रेकीला थँक्यू म्हणते. उद्या बघा अजून राहून जाईल. उद्या पहाटे शार्प 4:15 तुम्हाला जॉईन करायचं आहे शक्तिपातासाठी. ते का बरं? कारण जे रविवारचं मेडिटेशन घेणार आहे मी गुरुपौर्णिमेचं, त्याची एनर्जी तुम्हाला फुल टू जाणवण्यासाठी शार्प 4:15 आपला शक्तिपात होईल. उद्या दुपारी 3 वाजताच्या सेशन मध्ये आपण ऍक्टिव्हेशन करणार आहे. उद्यापासून आपण या रेकी ऊर्जांचा सुंदर अनुभव घेणार आहे. आपली रोजचीच लिंक राहणार आहे. याच लिंकवर पहाटे 5:15 वाजता आपल्याला अटेंड करायचं आहे. कसं अटेंड करायचं आहे? झोपून नाही, व्हिडिओ ऑन ठेवायचा आहे. 7 चक्रांपर्यंत तुम्ही दिसल्या पाहिजे. एनर्जी घ्यायची आहे. आणि तुम्ही जर एनर्जीच्या घेताना आपलीच एनर्जी डाऊन ठेवाल तर एनर्जी भेटणार नाही. तर 7 चक्रांपर्यंत तुम्ही दिसले पाहिजे. तुमचं नाव स्क्रीनवर आलं पाहिजे. आताच बघा काही लोक फक्त सोनालीनी आहे, काही लोक 9740 वर काहीतरी वेगळ्या नंबरनी आहे, काही लोकांचे मोबाईल नंबर आहेत, काही लोकांचं मोबाईलच्या कंपन्या लिहिलेल्या आहेत. तर असं करायचं नाही. ठीक आहे. उद्याचा हा शक्तिपात झाल्यानंतरच तुम्ही पुढचे प्रॅक्टिकल जे आपले पूर्ण नेक्स्ट वीक मध्ये जे प्रॅक्टिकल सेशन राहील ते प्रॅक्टिकल सेशन तुम्ही करू शकाल. अन्यथा तुम्हाला ते जमणार नाही. हेडफोन लावायचा नाही, व्हिडिओ ऑन ठेवायचा आहे, चष्मा घालायचा नाही. एवढं नियम पाळायचं. 1 ग्लास पाणी पिऊन बसायचंय. एका आसनावर बसायचं आहे. चेअरवर बसलात तरी पायाखाली आसन ठेवा. 7 चक्र म्हणजे एवढे दिसले पाहिजे. तुम्ही रूट चक्रापर्यंत दिसले पाहिजे. ठीक आहे. या पद्धतीने तुमची महिलांची अडचण असेल तरी तुम्ही शक्तिपात घेऊ शकता. रेकी म्हणजे फक्त प्राण ऊर्जा आहे. अडचणीच्या दिवसात प्राण ऊर्जा थांबत नाही आपली. ऑक्सिजन म्हणत नाही की थांब आता 4 दिवसांनी भेटू.
ठीक आहे. त्या 4 दिवसात आपल्या घरचे आपल्याला पोहोचून येऊन जाते. त्याच्यामुळे टेन्शन घ्यायचं नाही. ओके. सो थँक्यू व्हेरी मच. उद्या भेटू आपण सकाळी 5:15 शनिवार आहे. मला पण डबा बनवायचा असतो, त्याच्यामुळे मला 5:45 पर्यंत माझं सगळं तुमचा शक्तिपात कंप्लीट झाला पाहिजे. ठीक आहे. तर त्याच्यामुळे सगळ्यांनी किती वाजता जॉईन करायचं आहे? शार्प 4:15. ओके. विश यू ऑल द बेस्ट. उद्या भेटू एवढ्या ऊर्जांसोबत. थँक्यू व्हेरी मच. आणि शक्तिपात रेकॉर्डिंग बघून होत नाही, त्याच्यासाठी तुम्ही माझ्या समोर उपस्थित असणं गरजेचं आहे. नाहीतर त्याचं रेकॉर्डिंग भेटेल आणि ते कराल असं होत नाही. क्लिअर? ओके. सो थँक्यू व्हेरी मच.